तुम्हालाही माझ्यासारखं या थंडीमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं का? मग त्यासाठी ना 3 ते 4 इतके टोमॅटो घ्यायचे, थोडेसे जाडसर असे गोलाकार कट करून घ्यायचे. एका बाउलमध्ये 2 वाटी इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं, थोडासा ओवा घालायचा, चवीनुसार मीठ, पाव चिमूट ना सोडा घालायचा. हे सगळं मिक्स करायचं आणि ह्यामध्ये ना थोडं-थोडं पाणी घालून ना, तर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ करून घ्यायचं. आपण ज्या पद्धतीनं भजीला वगैरे करतो ना, तर त्याच पद्धतीनं जेव्हा पीठ तयार करतो ना, तेव्हा चमच्याला थोडंसं पीठ लागलं पाहिजे. अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ तयार करून घ्यायचं. तर माझं अगदी बघा इथं परफेक्ट पद्धतीनं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे तयार पीठ आहेत ना, आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना 5 ते 6 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर घेतली, त्यानंतर अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, पाव वाटी पुदिन्याची पानं, 1 चमचा जिरे घातले, त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर घालायची आणि हे सगळं बघा असं ओबड-दोबड वाटून करून घ्यायचं. त्यामध्ये बारीक शेव आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा ही चटणी चांगली वाटून घ्यायची. या चटणीची चव ना खूप जास्त चटपटीत येते आणि त्यामुळे रेसिपीला खूप छान टेस्ट येते. तयार चटणीला टोमॅटोचे जे स्लाइस करून ठेवले होते ना, त्याच्यावरती दोन्ही बाजूने लावून घ्यायची. म्हणजे काय होतं, टोमॅटोना मस्तपैकी असं छान चटपटीत चव येते. आज आपण ना सुरत स्पेशल असे टोमॅटोचे भजी करतोय, जे खूप जास्त चवीला लागतात आणि ह्याची टेस्ट पण ना खूप मस्त असते. जर कुणी सुरतवरून हा व्हिडिओ बघत असेल ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता तोपर्यंत बघा पीठ पण चांगलं रेस्ट झालं होतं. आता जे टोमॅटोला आपण चटणी लावली ना, ते छान असे ह्या पिठामध्ये दोन्ही साईडनं घोळवून घ्यायचे आणि त्यानंतर तेलामध्ये सोडून घ्यायचे. आता हे भजी ना जास्त कुरकुरीत व्हावेत म्हणून ना सुरुवातीला आपण एकदा तळून घ्यायचे. थोडेसे गार झाले की पुन्हा दुसऱ्यांदा तळून घ्यायचे. म्हणजे डबल आपण फ्राय करतो. त्यामुळे हे भजीत ना जास्त कुरकुरीत होतात. सुरुवातीला बघा भजी अगदी मस्तपैकी तळून तयार झाले. हे काढून घ्यायचे आणि दुसरे भजी आता आपण तळून घ्यायचे. दुसरे भजी होईपर्यंत पहिले जे भजी आपण तेलामध्ये सोडले होते ना, ते छान असे थंड होतात आणि त्यानंतर मग पुन्हा तेलामध्ये ना मोठा गॅस करून ते भजी 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. यामुळं काय होतं, भजीच्या वरचं जे काही आवरण आहे ते एक्स्ट्रा क्रिस्पी होतं आणि आतला जो चटपटीत मसाला तयार केला त्याची चव पण खूप छान लागते. तर ही टिप पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील, तर माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये बघितले तर छान असे सुरत स्पेशल टोमॅटो भजी तयार झाले. मी तुम्हाला कट पण करून दाखवते.